फायनली बिग बॉस मराठी सीझन 6चे 5 कन्फर्म कंटेस्टंटचे नाव आपल्यासमोर आलेले आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले हा व्हिडिओ मी शूट केला होता, पण माझा माईक खराब झाला, त्यामुळे ऑडिओ काही बरोबर आली नाही. तर तुम्हा सगळ्यांजवळून एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब करसान, लाईक करसान तर माझ्याजवळ पैसा येणार आणि पैसा आला की मी लवकरात लवकर माझं थोबाड तुम्हाला पुन्हा दाखवू शकणार. तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या. तर पहिलं कन्फर्म कंटेस्टंटचं नाव आहे सागर करंडे. सागर करंडे यांनी चला हवा येऊ दे हा टीव्ही शो केला आहे. खरं बोलू तर मी टीव्ही शो बघत नसतो, पण जसंच मी गुगलवर सागर करंडेचं नाव सर्च केलं तर मला सागर करंडेच्या बद्दल भरपूर काही माहीत पडलं. पण मी तुम्हाला आताच इथं सांगणार नाही, तुम्हाला बिग बॉसमध्ये सगळं माहीत पडणार. तर सागर करंडे कन्फर्म झालेलं आहे. तर त्यानंतर दुसरं नाव आहे संकेत पाठक. संकेत पाठकने दोस्तीगिरी आणि छत्रीवाला सारखे मूवी केले आहे आणि संकेत पाठक सुद्धा बिग बॉसच्या घरात येत आहे. त्यानंतर तिसरं नाव आहे अनुश्री माने. अनुश्री मानेने एक टीव्ही रियालिटी शो केलेला आहे आणि हे सोशल मीडिया पर्सनॅलिटी सुद्धा. जसे की मी पहिलेच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अनुश्री माने येऊ शकते. जर तुम्ही आपले पहिले व्हिडिओ नसेल बघितले तर जाऊन नक्की बघा. त्यानंतर राधा मुंबईकर एक लावणी डान्सर आहे. पहिले गौतमी पाटीलचं नाव सुरू होतं, पण सध्या राधा मुंबईकर कन्फर्म झाली आहे आणि बिग बॉसच्या घरात येत आहे. त्यानंतर दीपाली शेड हे एक ॲक्ट्रेस आहे. यांच्याबद्दल मला जास्त काही माहीत नाही, माझी चुकी आहे याच्यात, मला माफ करा. तर हे 5 कन्फर्म कंटेस्टंट आहे. यापूर्वीसुद्धा मी एक कन्फर्म कंटेस्टंट नाव सांगितलं आहे, तो वेगळा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.